2 दिवस सगळे नेते सगळ्याच नेत्यांच्या भिजलेल्या कोंबड्या झाल्या होत्या. आपला सुद्धा 1 दिवस गेला आणि त्या 1 दिवसामध्ये काही पत्रकार मला भेटले, मला म्हणाले की उद्धवजी आता कसं होणार तुमचं? म्हटलं का? नाही, पाऊस लागलाय, प्रचाराला वेळ कमी मिळणार. म्हटलं आम्हाला आता प्रचाराची गरजच नाहीये, कारण निवडणुका आल्यानंतर लोक आठवणाऱ्यातले आम्ही नेते नाही आहोत. ज्या वेळेला स्वतःला गरज असते तेव्हा जनतेमध्ये जाणारे आम्ही नेते नाही आहोत. ज्या वेळेला जनतेला गरज असते तेव्हा जनतेत जाणारे आम्ही माणसं आहोत. लढाई करायची असेल विचाराने कर. तुमच्या हातामध्ये 10 वर्ष सत्ता होती, नवे आमची मधली 4.5 वर्ष सोडली तर पूर्णपणे हे संयुक्त महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे येत्या 1 मेला आपल्या महाराष्ट्राला मुंबई मिळाल्यानंतर, मुंबई मिळवल्यानंतर 50 वर्ष होत आहेत. या 50 वर्षाच्या काळात जेमतेम मधली 4.5 वर्ष सोडली तर पूर्णपणे हीच लोक आणि यांचं खानदान आपल्या डोक्यावरती बसले. आपलं खानदान पोचतायत, पण जनतेची घरदारं उद्ध्वस्त करतायत. हे कुठेतरी येऊन बोला. तेव्हा तुम्ही आम्हाला हेच सांगितलं होतं, जातीयवादी शक्तीला फाळा देऊ नका, विकास करणाऱ्याला मत द्या. दिलं ना संपूर्ण देशाने तुमच्या हातामध्ये. पुन्हा नशीब फोडायला म्हणून तुमच्या हातात सत्ता दिली. महागाई आम्ही रोखून दाखवू. बसलात तुम्ही. एप्रिल मे मध्ये सत्तेवरती बसलात. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर किती महिने झाले? या 4-5 महिन्यामध्ये मला सांगा ना, कसला भाव कमी झाला? जगणं आणि मरणं. आज जगण्यासाठी जे जीवनावश्यक वस्तू पाहिजे त्या महाग होत चालल्यात आणि मरण स्वस्त होत चाललंय. कारण विष स्वस्तामध्ये मिळतंय, पण साखर, गहू, तांदूळ जे जगायला पाहिजे ते महाग होत चाललंय. मग कुठे तुमचा काँग्रेसचा हात आम आदमी के साथ? गेल्या लोकसभेला पंतप्रधान व्हायला निघाले होते. ताकद किती म्हणजे ती बैल आणि बेडूक, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला तसं झालं. अहो स्वतःची ताकद किती आणि कसली स्वप्न बघतात. पण नाही, मी पंतप्रधान होणार, पंतप्रधान व्हायचं माझं स्वप्न आहे. हरकत नाही, स्वप्न असायला काही हरकत नाही, पण स्वप्न पडण्यासाठी आधी झोपावं लागतं. आणि पवार साहेबांना झोप चांगली लागत असेल, पण या सर्वसामान्य माणसाला झोपच लागत नाही. तिकडे याला स्वप्न काय पडणार? या जो काही मतदार आहे सर्वसामान्य माणूस आहे, मग तो कामगार असेल, युवक असेल, शेतकरी असेल. जो शेतकरी आहे त्याला तो झोपच लागत नाही. जरा कुठे डुलका लागला तर पवार साहेबांच्या कृपेने दिवसभरात गेलेली वीज ही रात्रीची येते आणि मग पुन्हा शेतामध्ये पिकाला पाणी द्यायला त्याला झोपमोड करून शेतामध्ये जावं लागतं. कोणाला मुख्यमंत्री व्हायचे, कोणाला आणखीन काय व्हायचे, कोणाला आणखीन काय व्हायचे. आणि म्हणून जो मी मध्यंतरी दौरा केला किंवा संवाद दौरा, कारण हे नेहमीच आहे. हे व्यासपीठ असतं, मध्ये ही मोकळी जागा असते. कारण का? तर नेत्यांची सुरक्षा. जनतेतनं कोणीतरी काहीतरी करू नये म्हणून अंतर ठेवावं लागतं. आणि मग आम्ही येऊन काहीतरी बडबड 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 काहीतरी बघून जातो. मी इथून गेल्यानंतर मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. घरात गेल्यानंतर कळलं, अरे बडबड झाली कशी, हसलो मी, टाळ्या वाजवल्या, पण घरातली चूल थंडच. तो जो काही नेता पेटला होता, नेता पेटून जे काही बोलत होता त्याच्या शब्दात माझी चूल नाही पेटलेली. हे जेव्हा तुम्हाला घरी गेल्यानंतर कळतं तेव्हा समजतं की अरे आपण फसलो. अरे ह्याच्यापेक्षा जर का कामाला गेलो असतो तर कदाचित माझ्या मुलाबाळांना 2 घास तरी मी आणले असते. स्वतः शेतकऱ्यांचे स्वतःला पुत्र समजतात, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या वरती गोरगरिबांच्या घरावरती नांगर फिरवणारी तुमची अवलाद तुम्ही आमच्यावरती टीका करता. आणि मग हिंमत असेल तर आणखीन एक माझं आव्हान आहे. चला मी कुठेही यायला तयार आहे. कोणाच्या मध्ये जर का हिंमत असेल, जे कोणी स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजत असते, त्याला मी आव्हान देतोय,
की बोलवा, शेतकऱ्यांना बोलवा. पोलीस बाजूला ठेवायचे, सुरक्षा बाजूला ठेवायची आणि भर शेतकऱ्यांच्या त्या सभेमध्ये व्यासपीठावर नाही, गर्दीत जाऊन उभं राहण्याची हिंमत करायची. आणि माझी तयारी आहे, बघूया हा माझा गोरगरीब नाडला गेलेला शेतकरी, फसलेला शेतकरी हा आशीर्वाद कोणाला देतो आणि जोडे कोणाला मारतो हे मी माझी बघण्याची तयारी आहे. तुमच्यासोबत तुम्ही या. मला शेतीतलं काही कळत नाही. अहो तुम्हाला एवढं सगळं कळत असताना तुम्ही देशाचे कृषी मंत्री आहात. त्या राज्यामध्ये संपूर्ण देशात सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या ह्याच राज्यात व्हाव्या हे तुमचं शेतीचं नाही. शिवसेना म्हणे 7-12 कोरा करायला निघालेली आहे. होय आम्ही करणार म्हणजे करणारच, 100% करणार. शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफी नाही तर शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करणार. शेतमजूर आणि महिला, मग महिला बचत गटातल्या सुद्धा महिला त्यांना 65व्या वर्षानंतर आपण आजन्म पेन्शन देणार म्हणजे देणारच. ज्या घरामध्ये मुलीचा जन्म होईल त्या मुलीच्या नावाने आपलं सरकार, शिवशाहीचं सरकार हे बँकेमध्ये ठेव ठेवेल आणि ज्या दिवशी ती मुलगी 18 वर्षाची होईल त्या दिवशी तिला तिच्या हक्काचे 1 लाख रुपये आपलं सरकार देणार म्हणजे देणारच. फक्त आता ही भाषणं आम्ही करायची, तुम्ही ऐकायचं आणि पुन्हा एकदा दुर्दैवाने जर का हेच सरकार आघाडीचं सरकार आपल्या बोकांडी बसलं तर मग पूर्ण महाराष्ट्राला वाली कोणी नाहीये. मला आठवत आहे, मला ते 1-1.5 वर्षापूर्वी काठोड्याला आलो होतो, गेवराई. काय घडलं होतं काठोड्याला? जे घडलं होतं ते बोलायला सुद्धा लाज वाटते अशी घटना आपल्या या महाराष्ट्रामध्ये, या बीडमध्ये, या काठोड्यामध्ये घडली होती. आणि त्याही वेळेला मला आठवतोय तो पोरगा माझ्यासमोर बसला होता, 3-4 वर्षाचा पोर, छोटा पोरगा होता तो. आणि मी त्या खोपटामध्ये गेलो, शेणाने सारवलेली जमीन, समोर त्या माता भगिनी तोंडावरती पदर घेऊन बसल्या होत्या. काही घरातली मंडळी माझ्याशी बोलत होती आणि मी बोलताना तो जो चिमुरडा पोरगा होता तो सारखा माझ्यासमोर हात करायचा आणि मी त्याच्याकडे टाळी मागला हात पुढे केले तर तो हात मागे घ्यायचा. असं 3दा-4दा झाल्यानंतर मी म्हटलं, अरे काय रे बाळा, तुला काय पाहिजे, काय बोलायचं? तेव्हा त्याच्या बाजूला जो कोणी त्यांचे वडील असतील, मामा असेल, काका असेल, मला माहित नाही, त्यांनी सांगितलं की उद्धवजी हा तुम्हाला त्याचा हात दाखवतोय कारण दरोडेखोर आले, जे होतं नव्हतं ते सगळं लुटलं, अब्रूचे झिंडवडे निघाले. पण त्यावेळेला या दरोडेखोरांनी या चिमुरड्याला सुद्धा सोडलं नाही. त्याच्या हाताची नखं ती उपटून उपटून खेचून काढली. तो जखमा, त्या जखमा ह्या तुम्हाला तो दाखवतो. ही जखम त्या छोट्याला झाली नाही, ही जखम आपल्याला झालेली आहे. या जखमेचा बदला, या जखमेचा सोड हा आपल्याला घ्यावाच लागेल. अरे ज्या वेळेला गोदा कोपली होती, संपूर्ण गोदा काश उद्ध्वस्त झाला होता, त्याही वेळेला लाखोंचा मोर्चा आपण संभाजीनगरमध्ये काढला होता. जे पूरग्रस्त होते, ज्यांची घरदारं, संसार सगळे वाहून गेले होते, जनावरं वाहून गेली होती, भांडी कुंडी होतं नव्हतं ते सामान वाहून गेलं होतं, तेव्हा लाखोंचा मोर्चा घेऊन संभाजीनगरामधल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती आम्ही गेलो होतो, आपण गेलो होतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर विलासराव होते, आर पाटील होते, त्या सगळ्यांना मी स्वतः सांगितलं की बाहेर लाखो लोक जमलेले आहेत, त्यांचं पुनर्वसन करावं अशी त्यांची मागणी आहे. कृपा करा त्यांच्यावरती आणि ताबडतोब पुनर्वसन करण्याचे आदेश द्या. आणि अत्यंत निर्लज्जपणाने विलासराव सुद्धा आणि आर पाटील सुद्धा मला म्हणाले, हे उद्धवजी कशाला चहा द्या, चहा. अहो म्हटलं, चहा काय, बाहेर लोक संतापलेली आहे. नाही म्हणे 3 वर्ष आहेत अजून, निवडणुका आल्यावरती बघू, आता कशाला पुनर्वसन करायचं. आणि त्यावेळेला जर काही पुनर्वसन झालं असतं तर काठोड्याची घटना घडली नसती. अनेक लोक जे घरदार गावं वस्त्या सोडून माळ रानावरती राहायला गेले, सरकारने त्यावेळेला लक्ष दिलं असतं तर काठोड्याला आपल्या माता भगिनींची इज्जत लुटली गेली नसती. आणि शेतकऱ्यांनो, जातीपातीत न फुटता शेतकरी हीच तुमची जात, त्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेतूनच तुम्ही मतदान करा. आणि मी जे ठरवलेलं आहे हे जर का तुम्ही ठरवलं असाल तर मला पुन्हा सांगण्याची गरज नाही. एकच सांगतो, शिवसेना भाजपला मत म्हणजे तुमचं तुम्हाला मत. शिवसेना भाजपाचा विजय
म्हणजे महाराष्ट्राचा विजय, आणि महाराष्ट्राचा विजय हा तुम्ही मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढीच अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.